नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। होय मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात, तर काही लाभार्थ्यांना या ठिकाणी 2500 रुपये मिळतात। तर यामध्ये जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी शासनाकडून आता 2500 रुपयाचे अनुदान दरमहा मिळत असते आणि जे काही विधवा आणि निराधार महिला आहेत तर त्यांना या ठिकाणी 1500 रुपयाचे अनुदान दर महिन्याला या ठिकाणी मिळत असते। परंतु या लाभार्थ्यांचे जुलै महिन्याचे अनुदान अद्याप त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले नव्हते, परंतु आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता जुलै महिन्याचे जे काही अनुदान आहे ते आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। होय मित्रांनो, याबाबत निधी वितरणाचा GR देखील शासनाकडून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 28 जुलै 2026 रोजी या ठिकाणी जुलै महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाकडून GR हा काढण्यात आला होता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माहे जुलै ते ऑगस्ट 2026 करिता या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच या ठिकाणी देखील तुम्ही पहा GR मध्ये काय देण्यात आलं आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹159,18,29,000 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेकरिता 63,84,75,000 इतकी रक्कम या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतुदीत मंजूर करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 47,75,48,700 इतका निधी या ठिकाणी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 19,15,42,500 इतका निधी या ठिकाणी संदर्भ क्रमांक 3 अन्वये सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि आता वित्त विभागाने वितरित केलेल्या उर्वरित तरतुदीमधून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹23,21,96,400 इतका निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 9,52,21,950 इतका निधी या ठिकाणी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जुलै ते माहे ऑगस्ट 2026 या कालावधीकरिता BIMS प्रणालीद्वारे तरतुदीमधून सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे जेवढे पण लाभार्थी असतील आणि ज्यांना अजूनपर्यंत जुलै महिन्याची पेन्शन मिळाली नसेल तर अशा सर्व लाभार्थ्यांना आता या ठिकाणी जुलै महिन्याची पेन्शन वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आता योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी जुलै महिन्याची जी काही पेन्शन आहे ती अद्याप मिळाली नव्हती, परंतु आता या ठिकाणी निधी मंजुरीचा GR काढून 7-8 दिवस झाल्या असल्यामुळे आता या ठिकाणी शासनाकडून या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। निराधार व्यक्ती यांना 1500 रुपये प्रमाणे आणि दिव्यांग बांधवांना या ठिकाणी 2500 रुपये प्रमाणे या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा येत आहेत। अजून एक महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, हे जे काही पैसे आहेत ते सर्वच तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु काही भागात लाभार्थ्यांना अजून जर पैसे आले नसतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका, कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत। फक्त विभागानुसार या ठिकाणी कुणाचे लवकर तर कुणाचे नंतर या ठिकाणी जमा होत आहेत, कारण की पैसे या ठिकाणी DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येत आहेत। त्यामुळे या ठिकाणी 1-2 दिवसाचा वेळ या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून जमा झाले नसतील त्यांनी काळजी करू नये, लवकरच तुमचे देखील पैसे या ठिकाणी जमा होतील।